पेस्ट कंट्रोल म्हणजे काय? त्याची गरज आहे का? का ती लक्झरी आहे? हा असा विषय होता. त्यामुळे तिथे सुरुवातीला त्यांना काही ठराविक इंडस्ट्रीमध्ये फोकस करावं लागलं. माझं पुढचं शिक्षण झाल्यानंतर मी वयाच्या 20व्या वर्षी पूर्णतः हा व्यवसायात पडण्याचा निर्णय घेऊन सर, पेस्ट कंट्रोलसारख्या वेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला तुम्हाला कोणती कोणती आव्हानं आली? त्यावेळेला त्यावेळेला टेलिफोन हा एकमेव माध्यम होता. जगात सगळ्यात जास्त जगण्याचा अधिकार हा माणसाला आहे असं आपणच गृहीत धरलं आहे. 24 तासामध्ये 30,000 30,000 अंडी. पण अगदी सुरुवातीच्या काळात आपण आपल्या कस्टमरपर्यंत कसं पोहोचायचं आणि कस्टमरनी आमच्यासारख्या व्यावसायिकांपर्यंत कसं पोहोचायचं एक फार मोठं आव्हान. नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद अवसरमल. स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट ॲट संभाषण. आपण घर स्वच्छ ठेवतो, ऑफिस स्वच्छ ठेवतो, तरीसुद्धा उंदीर, झुरळ किंवा इतर किड्यांचा आपल्याला त्रास का होतो? किंवा पेस्ट कंट्रोल हे फक्त औषध फवारणं आहे की त्यामागे एक वेगळं सायन्स आहे? हे जाणून घेण्यासाठी पुण्यातले सुप्रसिद्ध उद्योजक मिस्टर सारंग सावळेकर आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या नमस्कार. पॉडकास्ट चॅनलमध्ये. तुमच्याबद्दल किंवा तुमच्या व्यवसायाबद्दल थोडंसं आम्हाला माहिती सांगाल का? जरूर. माझं नाव डॉक्टर सारंग सावळेकर. पेस्ट कंट्रोल हा जो विषय आहे, त्या विषयात पूर्वी म्हणजे गेले सुमारे 40-50 वर्षापूर्वी अवेअरनेस खूप कमी होता. तर त्यावेळी माझे वडील श्री अरुण सावळेकर, ज्यांचं आता वय 89 आहे, हो. त्यांनी त्यांच्या वयाच्या 42व्या वर्षी हा व्यवसाय सुरू केला. त्यांना याच व्यवसायातील खूप चांगला अनुभव होता. पेस्टिसाइड्स, त्याच्या ट्रायल्स, त्याचे परिणाम, त्याचे मोड ऑफ ॲक्शन्स, या सगळ्या गोष्टींवर सखोल अभ्यास झाल्यानंतर मार्केटमध्ये सध्याच्या इंडस्ट्रीमध्ये त्याविषयीचे जे प्रॉब्लेम्स होते, पेस्टचे जे सिरियस इश्यू होते, त्यामुळे त्यांना या व्यवसायात पदार्पण करून स्वतःचं नॉलेज आणि शहरातील जनमानसात त्याचा उपयोग होणारा कसा करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला तो अगदी अल्प प्रमाणात होता, म्हणजे त्यावेळेला अवेअरनेस अजिबात नव्हता. पेस्ट कंट्रोल म्हणजे काय? त्याची गरज आहे का? का ती लक्झरी आहे? हा असा विषय होता. त्यामुळे तिथे सुरुवातीला त्यांना काही ठराविक इंडस्ट्रीमध्ये फोकस करावं लागलं. जसे काही रेस्टॉरंट्स होते, घरगुती पेस्ट कंट्रोल फार कमी, पण मोठे बंगले असतील किंवा ऑफिसेस असतील अशा ठिकाणी, किंवा त्यावेळेला थिएटर्स फार मोठ्या प्रमाणात थिएटर्समध्ये रिक्वायरमेंट असायची, रेस्टॉरंट असायचे. अशा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही एंटर केलं. आणि नंतर माझं पुढचं शिक्षण झाल्यानंतर मी वयाच्या 20व्या वर्षी पूर्णतः हा व्यवसायात पडण्याचा निर्णय घेऊन वडिलांच्या व्यवसायात मी सहभागी झालो. सर, पेस्ट कंट्रोलसारख्या वेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला तुम्हाला कोणती कोणती आव्हानं आली? असं आहे की आता जे गॅजेट्स आहेत किंवा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे किंवा इंटरनेट आहे, त्यावेळेला असं काही नसल्यामुळे हा विषय प्रत्येकाला 1 to 1 समजून सांगण्याची गरज होती. आणि ज्या वेळेला एखाद्या ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्षेत्रात पेस्ट म्हणजे कुठेतरी काहीतरी विध्वंस झाला आहे किंवा कुठेतरी पेस्टचा इश्यू झालेला आहे, असं जेव्हा कळतं त्यावेळेला टेलिफोन हा एकमेव माध्यम होता. तर तो एकमेव माध्यमातनं संपर्क व्हायचा. आणि त्यामुळे आम्हालाही नवीन मार्केटमध्ये एंटर करत असताना कुणाला पेस्टचा इश्यू आहे हेही आम्हाला माहिती नसायचं. म्हणजे नंतर येलो पेजेस किंवा तुमच्या डायरेक्टरीमध्ये ज्या जाहिराती वगैरे हेही नंतर आलं. पण अगदी सुरुवातीच्या काळात आपण आपल्या कस्टमरपर्यंत कसं पोहोचायचं आणि कस्टमरनी आमच्यासारख्या व्यावसायिकांपर्यंत कसं पोहोचायचं एक फार मोठं आव्हान होतं. बरोबर. सुरुवातीला मी थोडंसं एक पेस्ट म्हणजे काय या विषयावर थोडं बोलू इच्छितो. येस सर, प्लीज प्लीज. पेस्ट ही डेफिनेशन ही आपणच निर्माण केलेली आहे. जगात सगळ्यात जास्त जगण्याचा अधिकार हा माणसाला आहे असं आपणच गृहीत धरलं आहे. त्यामुळे माणसाला त्याच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या प्रॉपर्टीसाठी जो घातक कीटक आहे किंवा इन्सेक्ट आहे त्याला आपण पेस्ट अशी संबोधनलं आहे. आता कुठलाही कीटक किंवा क्रिचर असतो तो वेस्ट नसतो, निरुपयोगी नसतो. बरोबर. आपण आज डासाचं उदाहरण घेऊ तर डास हा पाण्याखाली 60% त्याच्या आयुष्यात 60% हे पाण्याखालीच जगतो. आणि डासाचा जो लार्वा असतो तो फिश म्हणजे माशाचं मुख्य खाद्य आहे. अच्छा. त्यामुळे कुठलाही पेस्ट तसा निरुपयोगी नसतो, पण माणसासाठी तो अपायकारक आहे. आणि त्याच्यात पण वेक्टर बोन डिसीजेस म्हणजे कीटकांपासनं
आपल्याला उद्भवणारे जे रोगराई आहे किंवा काय त्याला वेक्टरबोर्न डिसीजेस म्हणतात. तर हाही एक महत्त्वाचा भाग आहे. तर ओके. हे अवेअरनेस होत गेले आणि त्याच्यातनं पेस्ट कंट्रोलची रिक्वायरमेंट वाढत गेली आणि नंतर मग आमची इंडस्ट्री हळू उदयास आली. ओके, ओके. नाही, अतिशय मोलाची माहिती दिली. म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला जेवढी माहिती होती, की डास हा निरुपयोगीच प्राणी आहे. पण ही फार खूप सुंदर माहिती तुम्ही दिली, जी आपल्या प्रेक्षकांनाही आवडेल. अनेकांना असं वाटतं, की पेस्ट कंट्रोल म्हणजे झुरळ, उंदीर मारणं. पण खरं चित्र काय आहे ह्या पेस्ट कंट्रोल इंडस्ट्री मागचं? पेस्ट जे मी आत्ता जे सांगितलं पेस्टची डेफिनेशन, तर इनडोअर आणि आउटडोअर पेस्ट असं 2 कॅटेगरी आपण त्याच्यातलं विभागून घेऊयात. इनडोअर पेस्ट म्हणजे काय, की घरगुती असेल, की आज तुमचं ऑफिस आहे, ऑफिसमधले कीटक असतील, फॅक्टरी असेल, एखादी इंडस्ट्री असेल त्याच्यातले असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे स्ट्रक्चर्स असतात त्याच्यामध्ये जे कीटक दिसतात आपल्याला इनडोअर. प्रामुख्याने पाहिलं तर डोमेस्टिक पेस्ट कंट्रोल जे आम्ही करतो म्हणजे घरगुती पेस्ट कंट्रोल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय डास, ढिकूण, झुरळ, पाली, उंदीर. बरोबर. बरोबर आहे. हे आपले प्रामुख्याने लक्षात येणार आहेत. आता त्याच्यानंतरचा जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ती वाळवी. वाळवी हा इनडोअरमध्ये पण गणला जातो आणि आउटडोअरमध्ये पण गणला आउटडोअरमध्ये. जातो. वाळवी हा जमिनीतून येणारा कीटक आहे. त्यामुळे हे असे कॅटेगरीज आहेत त्याच्यात. तर पेस्टची डेफिनेशन ही खूप मोठी आहे आणि त्याच्यातला त्या स्ट्रक्चरला जो त्रास होतो, जो त्याप्रमाणे तो त्याची कंट्रोल करण्यासाठी पेस्ट प्रयत्न कंट्रोलच्या करत आहे. हे करायला हं. एंगेज करतो, पेस्ट कंट्रोल कंपनीला बोलवतो आणि मग त्यांचा प्रॉब्लेम तो सांगतो. परंतु आमच्या दृष्टीने जर पाहिलं, तर आमच्याकडे डासासाठी वेगळं औषध, उंदरासाठी वेगळं औषध हे असं कॅटेगरी जरी असली, जसं उंदरासाठी रोडंटिसाइड आहेत. ॲडल्ट मॉस्किटोसाठी ॲडल्टिसाइड आहेत. लार्वासाठी लार्विसाइड्स आहेत. ओके. ढेकणासाठी हे वेगळं आहे. पण क्राउलिंग इन्सेक्ट, फ्लाइंग इन्सेक्ट अशी कॅटेगरीज आहेत. कॅटेगरीज आहेत. तर त्याच्यासाठी स्पेसिफिक असं प्रोडक्ट मार्केटमध्ये आम्हाला उपलब्ध आहे, जे WHOनी मी पुढे आपले प्रश्न आले की सांगेनच, जे रिकमेंडेड आहे. जर आतल्या घरातल्या आत औषध फवारण्यासाठी जी काही पेस्टिसाइड आहेत आणि बाहेरण्यासाठी अशी वेगवेगळी कॅटेगरी आहेत. तर अशी वर्गीकरण हे केलं जातं. अच्छा, अच्छा. नाही, खूपच पुन्हा एकदा खूप मोलाची माहिती. आजच्या याच्यामध्ये घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये कोणते पेस्ट आपल्याला जास्त बघायला मिळतात? प्रामुख्याने आता काय झालंय फ्लॅट सिस्टीम म्हणजे व्हर्टिकल कन्स्ट्रक्शन्स आपण पाहायला मिळतो. पूर्वी कसे तो वाडे होते, छोटी घरं होती. आता त्या घराच्या जागेत 25 बिराडं आलेली आहेत बरोबर. आणि व्हर्टिकल कन्स्ट्रक्शन्समध्ये एका बिल्डिंगमध्ये 25 स्वयंपाकघरं आलीत. हो, हो. राईट. त्यामुळे होतं काय, की प्रत्येकाची जीवनशैली, प्रत्येकाच्या घरातलं देखभाल, स्वच्छता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे झुरळ हे प्रामुख्याने प्रत्येक घरात, झुरळ आमच्या घरात नाही असं व्यक्ती मला फार क्वचितच आढळतो. शोधूनही सापडणार हां, नाही. मुंग्या, झुरळ ही कीटक तर आपल्याला दिसतातच. सीझनल पण काही असतात. जसा सीझन बदलतो तसे पेस्ट पण बदलतात. शहराच्या मध्यभागी म्हटलं तर जसं पेठांमध्ये म्हणा, हं, हं. तर ढेकूण हाही एक महत्त्वाचा एक फार गंभीर कीटक आहे, जो खूप त्रासदायक आहे. तर झुरळ, ढेकूण, डास तर सर्वत्र आहेत. कारण हा टेरिटोरियल प्रॉब्लेम आहे. हा बरोबर. कुणाच्या घरात मलेरिया. तयार होऊन घरातच असं होत नाही. हा हवेतनं येणार आहे. मासे आहेत, तेही पुन्हा सीझनलच आहेत. उंदीर आहे. उंदीर कधी तुमच्या घरात राहत नाही. तो त्याची एक एंट्री पॉइंट आहे. तो त्याच मार्गाने येणार आणि त्याच मार्गाने जाणार. मार्गाने जाणार. फक्त तुमचं वेस्ट फूड कसं मिळतं काय त्यांना घरात त्याच्यावर तो येतो. त्यामुळे हे असे घरात आढळणारे पेस्ट म्हणजे काय डास, ढेकूण, झुरळ, पाली. पालीला आम्ही पेस्ट पेस्ट म्हणून संबोधत नाही कारण पाली हे आमचं काम करतात. अच्छा. पाली स्वतः कीटक खातात. बरोबर, बरोबर. त्यामुळे पावसाळ्यानंतर जर जे पावसाळी कीटक वगैरे येतात, तर अचानक पाली उदयास येतात. आपल्याला कळत नाही की पाल कुठून आली आहे. तर ती पाल असतेच. ढेकूण आणि झुरळ हे काही महिने न खाता, न फूड इंटेक करता जिवंत राहू शकतात. अच्छा. ज्यावेळेला त्यांना फूड मिळतं, त्यामुळे ते ताबडतोब ॲक्टिव्ह होतात. जसं ढेकूण आहे. त्याला ब्लड मिळालं की ताबडतोब ते ॲक्टिव्ह होतात. राईट. अदरवाईज तो न्यूट्रल कंडिशनमध्ये तो तसाच हिडन असतो. आपल्याला लक्षात येत नाही अचानक कुठून ढेकूण आलंय. बऱ्याचदा प्रवासावरनं काही मंडळी येतात, पाहुणे येतात. पाहुणे पण घेऊन येतात. बरोबर, बरोबर. तर हे असे इंडोर कीटक आहेत. हं. आणि बाहेर जर म्हटलं तर आपण जसं फार्म हाऊस आहे कोणाचं. फार्म हाऊस आहे ते कुठे जंगलात बांधलेलं आहे, ओपन एरियामध्ये बांधलं तर ते सॉइल इन्सेक्ट्स पण आहेत. जे जंगलात किंवा बागेत किंवा लॉनमध्ये असतात तेही कीटक घरात शिरतात. बरोबर. तर काही फिक्स असे काही म्हणजे रेग्युलर आढळणारे कीटक आहेत जसे डास, ढेकूण, झुरळ, पाली. हं. आणि मग फार्म हाऊस वगैरे म्हटलं तर त्यांचे अजून प्रॉब्लेम निराळे असतात. तर वाळवी कधी घरात घुसणे किंवा असे काही कीटक सीझनल अचानक येतो मुंगळे घरात येणे अचानक किंवा फ्रूट फ्लाय म्हणतो आम्ही.
जर तुम्ही फ्रुट्स जर झाकून ठेवले नाही तर फ्रूट फ्लाय, ड्रेन बरोबर फ्लाय असतात. बरोबर तर असेही काही कीटक असतात की जे आपल्याला दुर्लक्ष करतो. आपण माशी आली की आपण हात हलवून अन्न आपण ते इंटेक करतो. बरोबर पण माशी हाही खूपच महत्त्वाचा आणि गंभीर आजार पसरवणारा प्राणी आहे. फ्लाइंग इन्सेक्ट आहे. कारण तो घाणीवर असतो हम्म. आणि तेच पाय घेऊन तो आपल्या फूडवर येतो आणि आपण फक्त हाताने तो माशी हलवतो आणि आपण तेच अन्न खातो. डायरेक्टली त्या- इनडायरेक्टली वी कन्झ्युम दॅट. त्यामुळे त्याच्यामधनं पण रोगराई पसरू शकते. बरोबर त्यामुळे कुठल्याही इन्सेक्टला, पेस्टला आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही. बरोबर. लोक पेस्ट कंट्रोल बद्दल सगळ्यात जास्त कोणता गैरसमज करून घेतात? मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पेस्ट कंट्रोल हे पूर्वी पॉप्युलर नव्हतं. हम्म. आता जसं पेस्ट कंट्रोलची गरज भासायला लागली आहे तर लोकांचे अपेक्षा पण वाढत चालल्या आहेत की जसं आज पेस्ट कंट्रोल केला तर वर्षभर तुम्ही आम्हाला गॅरंटी द्या. तर कुठल्याही पेस्ट कंट्रोलची, जनरल पेस्ट कंट्रोलची गॅरंटी वॉरंटी असा विषय असू शकत नाही. बरोबर कारण जे आम्ही पेस्ट कंट्रोल कंपनी, आम्ही कोण आहोत? आम्ही ॲप्लिकेटर आहोत. आम्ही केमिकल वापरतो, आम्ही केमिकल मॅन्युफॅक्चर करत नाही. बरोबर. वी आर द ॲप्लिकेटर्स. आमचे कामगार जे असतात त्यांना आम्ही टेक्निशियन म्हणतो. हम्म. ते केमिकलचा रेकमेंडेड डोस वापरून घरांमध्ये औषध फवारणी काम करतात. पण कस्टमरचं बऱ्याचदा काय होतं, मी दोष देत नाही त्यांना, हा एक अवेअरनेसचा पार्ट आहे. थोडासा अभ्यासपूर्वक सगळ्यांनी जर विचार केला तर आमचा जो मुद्दा आहे तोही त्यांच्या लक्षात येतो. तर गॅरंटी वॉरंटी हा जो मुद्दा असतो, बऱ्याचदा विचारतात की आमच्याकडे झुरळ झाली आहेत आणि आम्हाला पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे, किती महिन्याची गॅरंटी द्याल? नॉर्मल प्रश्न बऱ्याचदा बऱ्याचदा असतो. राईट. दुसरा प्रश्न असतो कॉस्टिंग. तर नाही, म्हणजे आता काय होतंय, तुमच्या व्हॉट्सअपच्या जमान्यात सोसायटीचा एक ग्रुप असतो. सांगतात की आमच्याकडे पेस्ट कंट्रोल केलं की 800 रुपयात पेस्ट कंट्रोल केलं, कोण म्हणतं की 500 रुपयात केलं. आणि जेव्हा समजा आमच्याकडे विचारलं, आम्ही सांगितलं की समजा 2000 रुपये खर्च आहे. अरे आमच्या ग्रुपमध्ये तर 700-800 रुपयात आलेत, बरोबर तुम्ही खूप जास्त सांगतायत. हाही एक गैरसमजातला भाग आहे. तर ह्याच्यात एक प्रमुख मुद्द्यावर मी लक्ष देईन, फोकस करेन की गैरसमज हा एक पार्ट आला, पण त्याच्यातलं टेक्निकल बॅकग्राऊंड जी आहे ती अशी की जे केमिकल्स वापरले जातात ते केमिकल रेकमेंडेड आहेत की नाही, का रिस्ट्रिक्टेड आहेत, बरोबर हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावर कॉस्टिंग पण अवलंबून असते आणि त्याच्यावर त्याची ड्युरेबिलिटी आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हाही अवलंबून असतो. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन Organization. या संस्थेने, जागतिक संस्थेने नियमावली दिलेली आहे, ज्याच्यात रेकमेंडेड आणि रिस्ट्रिक्टेड असे पेस्टिसाइडची लिस्ट गुगलमध्ये अवेलेबल आहे. बऱ्याचदा काय होतं की जसं अनप्रोफेशनल व्यावसायिक प्रत्येक व्यवसायात आहेत, पेस्ट कंट्रोल असं नाही, कन्स्ट्रक्शनचा असो, प्रत्येक व्यवसायात अनप्रोफेशनल आणि प्रोफेशनल. त्याच्यात आपण प्रोफेशनल अनप्रोफेशनल म्हणण्यापेक्षा ट्रेंड आणि अनट्रेंड असं म्हणूयात आपण. तर अनट्रेंड जे पेस्ट कंट्रोल व्यावसायिक असतात ते एक तर रजिस्टर्ड नसतात, त्यामुळे त्यांना ह्याचं नॉलेज पण नसतं. न नॉलेज घेता पेस्ट कंट्रोल केल्यामुळे जी रिस्ट्रिक्टेड पेस्टिसाइड्स आहेत, ती बंधनकारक आहेत, ती वापरतात आणि मग कस्टमरचा गैरसमज असा होतो की अरे आमच्याकडे मागच्या महिन्यात काम केलं, मागच्या वर्षी काम केलं होतं, तर 8 दिवस आम्हाला त्रास होत होता. इतकं ते स्ट्रॉंग आणि चांगलं होतं. जीविताला धोका होऊ शकतो त्याने. नाही, त्यांचा गैरसमज असा असतो की आम्हाला खूप त्रास झाला म्हणजे ते खूप चांगलं औषध मारलं होतं. अच्छा. आणि आता तुमच्याकडची जी माणसं येतात किंवा जे येतील ओडरलेस म्हणतात, त्याचा वासच येत नाही, काही त्रास होत नाही, म्हणजे त्याचा इफेक्ट पण काही होणार नाही. मग तुम्ही कसं काय म्हणता त्याचा वासच येत नाही? काम सुरू असताना पण फोन येतात की अहो तुमचा माणूस काम करतो पण त्या केमिकलला वासच नाहीये, कसा इफेक्ट होणार? आम्ही मागच्या वर्षी काम केलं तर तर 8 दिवस आम्हाला त्रास झाला, आम्ही घर बंद करून बाहेर गेलो. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे अच्छा. की खूप वास खूप चांगलं पेस्ट कंट्रोल, कमी वास खराब पेस्ट कंट्रोल. तर असं नाहीये की नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत, ओडरलेस टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, वासरहित पेस्टिसाइड्स मॅन्युफॅक्चर करतायत, आता संशोधन झालेलं आहे. त्याचा उपयोग असा आहे की त्याचा आपल्याला त्रास होत नाही, आपण घर बंद करून बाहेर यायची गरज नाही, आपण घरात वास्तव्य करत असताना पण पेस्ट कंट्रोलचं काम करू शकतो. बंद ठेवणं याचा अर्थ ते आपल्याला अपायकारक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. हे आम्ही आमच्या कस्टमरना सांगायचा प्रयत्न करतो. तो हा मोठा गैरसमज असतो. पण बऱ्याचदा काय होतं की कस्टमर ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, फोनवरनं पटकन कॉस्टिंग विचारतात आणि किंवा काय करतात आणि ताबडतोब फोन ठेवून देतात. तर हा गैरसमज मिटण्यासाठी कस्टमरनीच स्वतःहून अभ्यास केला पाहिजे की ओडरलेस टेक्नॉलॉजी म्हणजे काय, समोरची व्यक्ती सांगते आपल्याला तर ते काय आहे. स्वस्त आणि महाग असं नसतं. जी रिस्ट्रिक्टेड पेस्टिसाइड्स आहेत त्याचा वास खूप जास्त असतो, त्याचा रेकमेंडेड डोसपेक्षाही पेस्ट कंट्रोलचे काही टेक्निशियन्स जे बेकायदेशीरित्या काम करतात ते जास्त डोस टाकतात. बऱ्याचदा संध्याकाळी
सगळे व्यावसायिकांचा सगळा पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय बंद झाल्यानंतर ही संध्याकाळी मुलं अवेलेबल होतात, की जे पार्ट टाइम काम करतात. बरोबर. आणि रेसिडेंट्सना काय वाटतं नागरिकांना, की अरे मी कामावरनं आल्यानंतर 7:30ला हा येतोय, म्हणजे हे खूप चांगलं काम आहे, माझ्या सोयीचं आहे. तर जे की चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. हं. तर तोही एक मोठा गरज नाही, तुम्ही आमच्या वेळेत येत नाही, मग आम्हाला सुट्टी घ्यावं लागतं. तर असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत, की जे आम्ही फेस करत असतो. तर त्यासाठी अवेअरनेस आणि त्याच्यातला सखोल अभ्यास करणं फार आवश्यक आहे. नाही, पण तुमच्या या माहितीमधनं बऱ्याच जणांचा जो गैरसमज आहे, तो क्लिअर झालेला असावा अशी अपेक्षा करतो बरोबर. आपण. सर, लोकांनी पेस्ट कंट्रोल हे कधी करून घ्यावं? मला असं वाटतं, की माझ्या घरात झुरळं नाहीच आहेत, उंदीर नाहीच आहे, तर मी का बरं पेस्ट कंट्रोल करायचं? किंवा मग ते दिसल्यानंतर करायचं का? असं आहे, की आपल्या भारतात पेस्ट कंट्रोलबद्दल अजूनही अवेअरनेस खूप कमी आहे. जसं मी आत्ता नमूद केलं. पेस्ट अराईज झाल्यानंतर पेस्ट कंट्रोल करणं म्हणजे पेस्ट कंट्रोल नाही आहे. बरोबर. पेस्ट अराईज होऊ नये, त्यासाठी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून एक तर काय पेस्ट कंट्रोल करत असताना आजकाल काय होतं, की आम्हाला घर आवरून घ्यायचं नाही, आम्हाला सगळं रिकामं करायचं नाही आहे. तुम्ही वरवर औषध मारा, ज्याचा आम्हाला त्रास होता कामा नये. आम्ही भांडी काढणार नाही. आम्हाला फक्त ओडोरलेस आम्हाला ती जेल लावून द्या किंवा अशा पद्धतीचे त्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात. तर प्रॉपर पेस्ट कंट्रोल करून घेणं, ते जर केलं तर तुमचं घरही तेवढं स्वच्छ होतं. पेस्ट कंट्रोलच्या निमित्ताने तुम्ही किचन साफसफाई मोकळं होते. करता, साफसफाई होते. तर हे वरच्यावर जर तुम्ही करत गेलात, एक ठराविक फ्रिक्वेन्सीने, मी असं म्हणत नाही की दर 3 महिन्यांनी करा किंवा 4 महिन्यांनी करा. वर्षातनं 2दा जरी तुम्ही केलं तर तुमचं रेफ्रिजरेटर स्वच्छ होईल. किचन ओट्याखाली जे तुमचं ट्रॉलीज असतात त्या स्वच्छ होतील. ते केल्याने थोड्या प्रमाणात 5-10% की जे आपल्या निदर्शनास पण आलेले नसतात, हं. ते पेस्ट कंट्रोल करताना बाहेर येतात. तर त्यावेळेला ते लक्षात येतं, अरे आपल्याकडे पेस्टचा प्रॉब्लेम जेन्युइनली होताच बरं का, बरं झालं आपण केलं. केलं. तर तो पेस्ट कंट्रोल पेस्ट दिसल्यानंतर करणं हे थोडं चुकीचं आहे असं मला वाटतं. तो रेग्युलर एका ठराविक फ्रिक्वेन्सीनी पेस्ट कंट्रोल करणं हे आवश्यकच आहे. एकंदरीत पेस्ट केलंच पाहिजे. पेस्ट दिसले किंवा नाही दिसले तरी. बरोबर. आजच्या शहरीकरणात पेस्ट कंट्रोलची खूप गरज भासते. मी मार्केट करत नाहीये पेस्ट कंट्रोल इंडस्ट्रीचं. हं, हं. पण ही एक काळाची गरज आहे. ज्यावेळेला एकरामध्ये एक घर होतं, जसं आपण गावाकडे पाहतो. नंतर ती गुंठ्यांमध्ये आली. आज एका गुंठ्यात, 2 गुंठ्यात मल्टी स्टोरेज स्ट्रक्चर्स उभी स्क्वेअर राहिलेली आहेत. फूट्समध्ये आलाय आता. करेक्ट. आणि त्यामुळे जसे माणसाची लोकसंख्या वाढत गेली, एका ठराविक एरियामध्ये सॅच्युरेशन गेलं, फर्निचर वाढलं. खूप सामान असतं एका एका घरात. आपण जर पाहिलं तर एकेका फ्लॅटमध्ये जे फर्निचर बनवलं असतं, भिंत दिसत नाही नावाला, इतकं फर्निचर बनवलं बरोबर. असतं. तर अशा पेस्टला लपायची जागा भरपूर मिळते आणि ते मग वाढत जातात. राईट. व्हेंटिलेशन खूप कमी असतं. दोघंही नवरा-बायको आजकाल जॉब जॉब करत असतात. घर बंद असतं. मुलं शाळेत तरी जातात किंवा पाळणाघरात असतात. किंवा Right. ट्युशन्स असे जातात. घर बंद असल्याकारणाने ह्याला अजूनही पेस्ट वाढायला मदत होते. फेवरेबल वातावरण तयार होतं. त्यामुळे ठराविक वेळेला पेस्ट कंट्रोल करणे हे अतिशय आवश्यक आहे. सर, हायजीननेस किंवा स्वच्छता ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे? की फक्त पेस्ट कंट्रोल करून किंवा औषध मारून ह्या संपतो का हा विषय? स्वच्छता हा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. घरांमध्ये आपण कमर्शियल प्लेसेस बघू, हॉटेल्समध्ये आजकाल वसतिगृहमध्ये मुलं राहतात. पुणं तर आज मला माहिती आहे, की बाहेर गावच्या, बाहेर परराज्यातनं मुलं येऊन राहतात. विद्यार्थी असतात, नोकरीच्या निमित्ताने येतात. मी आरोप करत नाहीत, पण जे पाहिले आम्ही, तर या मुलांमध्ये पण स्वच्छतेचा अभाव दिसतो. बरोबर. त्यांचं डबे बाहेरनं आणतात. आणि अर्धे राहिलेले डबे तिथेच रूममध्ये ठेवणे किंवा रूमच्या बाहेर ठेवणे. कुठलाही कीटक त्याचं आता झुरळ आणि उंदीर जे आपलं खाद्य आहे ते त्यांचं खाद्य आहे. त्यामुळे त्यांना जर ते तयार आयतं मिळत असेल, तर ते येणार. आणि ते निवांत खुश राहणार. खुश राहणार. त्या शेवटी त्यांनाही त्यांची फॅमिली आहे. राईट. ते गोळा करणार, फूड घेऊन जाणार आपल्या कॉलनीमध्ये, इतर फॅमिली मेंबरला भरवणार, स्वतः कन्झ्युम करणार. तर स्वच्छता जर वेळच्या वेळी झाली, तर हे प्रॉब्लेम बऱ्याच अंशी कमी होतात. दुसरं, मगाशी नमूद केल्याप्रमाणे एक जेल ट्रीटमेंट आजकाल कॉकरोचेससाठी वापरली जाते. बऱ्याचदा गैरसमज असा आहे, की ती आयुर्वेदिक आहे, हर्बल आहे. तर आता मी आज 36 वर्ष या व्यवसायात आहे. आयुर्वेदिक जेल किंवा हर्बल जेल किंवा आम्ही खाऊन दाखवतो, किती सेफ आहे वगैरे असे जेलची मागणी लोकं करतात, की आम्हाला हर्बल पाहिजे. तर तसं हर्बल असं नसतं. त्या कीटकांसाठी रेकमेंडेड, लेबल क्लेम्ड जे आमच्या केमिकलच्या बॉटलवर जो चित्र असतं त्या कीटकाचं, त्या कीटकासाठी रेकमेंड केलेलं केमिकल असतं. तर लेबल क्लेम्ड पेस्टिसाइडचा आम्ही वापर करतो. तर त्यालाही लिमिटेशन्स असतात. तर ते करत असताना त्याचा डोस आणि त्याची फवारणीची पद्धत
हे करत असताना स्वच्छता जर नसली तर तुम्ही तो डोस कितीही वाढवला किंवा तुम्ही कितीही औषध जास्त फवारणी केलं तर त्याचा फायदा होत नाही. स्वच्छता ही करणं आवश्यकच आहे. आवश्यकच आहे. आणि ही जी मंडळी असतात की बाहेरगावावरून आलेली असतात किंवा काय त्यांचं काही काही जेवण पण बनवतात घरात किंवा बाहेरनं आणून ठेवतात, डबे ठेवतात, त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणं फार आवश्यक आहे. सर, टर्माइट म्हणजे नेमकं काय आणि ते किती धोकादायक असतं? गमतीचा पाठ म्हणून सांगतो. वाळवीला टर्माइट म्हणजे वाळवी. ओके. वाळवीला संस्कृतमध्ये काष्ठहारिका असं म्हटलं जातं. काष्ठ हारिका हरिका. म्हणजे लाकूड खाणारा कीटक. बरोबर. मराठीत वाळवी म्हणतो, वाळवी. हिंदीमध्ये आपण दिमक म्हणतो, दिमक. गुजरातीमध्ये उदई म्हणतो. हम्म. तर ही वाळवी म्हणजे जमिनीतनं त्याच्या फूडकडे अट्रॅक्ट होणारा कीटक, जो फूड गोळा करतो आणि आपल्या भावंडांना खाऊ घालतो आणि नंतर स्वतः पण खातो त्या फूडवर प्रोसेस करून. तर वाळवीमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारे येतात. एक आहे सबटेरेनियन टर्माइट म्हणजे जमिनीतनं येणारा कीटक, जो जमिनीखाली नेस्टमध्ये राहतो. आपण वारूळ म्हणतो. हम्म. ते वारूळ कधी जमिनीच्या वर असतं किंवा जमिनीच्या खाली आत पण असू शकतं. तर जमिनीत तो का राहतो की त्याला सफिशियंट मॉइश्चर मिळतं. हम्म. मॉइश्चरशिवाय वाळवी जगू शकत नाही. तर वाळवी ही जमिनीत त्याची त्याचं प्रोडक्शन सगळं जमिनीत होतं. त्याचेही फॅमिली मेंबर असतात, किंग, क्वीन, वर्कर, सोल्जर, एलाइट्स. ओके. आणि मग त्याच्यातले एलाइट्स हा जो प्रकार आहे त्याच्यातच जेंडर असतो मेल आणि फिमेलचा. अच्छा. त्याची उत्पत्ती सुरू झाल्यानंतर जी राणी, आपण राणी माशी म्हणतो, तशी क्वीन अँट पण आहे. ती 24 तासात 30,000 अंडी घालते. 24 तासामध्ये 30,000 30,000 अंडी. आणि त्याची दर 3 सेकंदाला 1 अंड, अशा रेशोनी 24 तासात 30,000 अंडी त्याची क्षमता असते. ती मधल्या बोटा एवढी साधारण 3-3.25 इंचाची ती साईजमध्ये असते. आणि त्याची प्रचंड सैन्य असल्यामुळे एका नेस्टमध्ये किंवा वारुळात 10 ते 12 लाख 15 लाखापर्यंत कीटक असू शकतात. अच्छा. आता ही वाळवीचं खाद्य काय? तर वाळवीचं खाद्य आम्ही म्हणतो सेल्युलोसिक मटेरियल. म्हणजे काय? वूड, पेपर, क्लॉथ, लाकूड, वूड, कागद, आणि कपडा. कापड आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे सेल्युलोज ज्याच्यातनं ग्रो होतात, असे त्याचं ते खाद्य आहे. जसं आपल्यासाठी करन्सी म्हणजे नोटा आहेत, डॉक्युमेंट्स आहेत महत्त्वाचे प्रॉपर्टीचे, किंवा मग फार कॉस्टली फर्निचर आहे किंवा खूप मोठा भरजरी शालू आहे, त्यांच्यासाठी ते फूड आहे. अच्छा. त्यामुळे वाळवी त्याच्या फूडकडे अट्रॅक्ट होते. आता ती जमिनीतनं आपल्या घराकडे कशी येते? तर वाळवी जमिनीत पण मॉइश्चरमध्येच असते. जिथे तिला बिल्डिंगमध्ये मॉइश्चर मिळतं, जसं तुम्ही माझ्या वरच्या फ्लॅटमध्ये राहतात, तुमची टॉयलेट लीक होती आहे, खाली माझ्याकडे लिकेज आलं, तो डॅम्पनेस तयार झाला, मग वाळवी तिथे अट्रॅक्ट होते. अट्रॅक्ट झाल्यानंतर मग ती जवळपासच्या भागात फूड कुठे आहे आपलं ते शोधते. मुख्य म्हणजे त्याचा जो वर्कर किडा असतो, जो आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे, तो आंधळ असतो. त्यामुळे आंधळपणाने तो वाळवी त्याचं फूड शोधत असतो. आणि दे कम्युनिकेट विथ द अँटेना. त्याच्या अँटेनाने ते कम्युनिकेट करून, मग आपण मुंगी म्हणतो ना, एक धडक मारून पुढे जाते, ते कम्युनिकेट विथ इच अदर. तर ते असे त्याचा प्रवास करत फूड शोधतात आणि मग ते फूड डायरेक्ट खातात का? तर नाही, ते गोळा करून त्यांच्या नेस्टमध्ये जातात आणि नेस्टमध्ये गेल्यानंतर दे ग्रो सेल्युलोज फ्रॉम द सेल्युलिसिक मटेरियल. आणि ही वाळवी मग त्यांच्या बांधवांना फूड गोळा करून खाऊ घालायचं काम करते. आपल्यासाठी ते मोठं डिस्ट्रक्शन आहे, म्हणून ते पुन्हा पेस्ट कॅटेगरीमध्ये आले. ओके. आणि नॉन सबटेरेनियन टर्माइट म्हणजे वूड टर्माइट ज्याला म्हणतो आपण, ती लाकडातनंच येते, लाकूडच खाते आणि त्याची उत्पत्ती ही लाकडातच होत असते. ओके. ही वाळवी. तर 2014 मध्ये मी या विषयावर संशोधन करायचं ठरवलं. कारण वाळवी हा विषय जरी जुना असला, आपण पूर्वी म्हण पण, एक चित्रपट पण येऊन गेलाय वाळवी नावाचा. हो. तर म्हणतात घराला वाळवी लागली तर सगळं घर तो पोखरून खाली डिस्ट्रॉय करू शकतो, तर इतकी त्याची क्षमता आहे. तर हा विनोदाचा पाठ नाही, पण ही फॅक्ट आहे. खूप मोठे मोठे राजस्थानमध्ये एक गाव पूर्ण विध्वंस झाला त्या गावाचा वाळवीमुळे, आणि खूप शास्त्रज्ञ, जगातले शास्त्रज्ञ तिथे आले त्याचा. तर वाळवी ही खूप प्रचंड क्षमता असलेला कीटक आहे. परंतु आपल्याकडे पुन्हा मी तेच सांगेन की अवेअरनेस आणि गैरसमज आणि त्याच्यातनं व्यावसायिकांनी घेतलेल्या संधी चुकीच्या पद्धतीने, हा एक त्याच्यातला महत्त्वाचा पार्ट आहे. की वाळवी आहे किंवा नाही हे न ओळखता ताबडतोब त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी कोटेशन देणं किंवा असे अवजार पाठवणं की लगेच चला आपण ड्रिलिंग ट्रीटमेंट करून घेऊ, काय असं अशाही गोष्टी असतात. तर वाळवी या विषयावर प्रॉपर अवेअरनेस होण्यासाठी
मी माझी PhD पूर्ण झाल्यानंतर 2014ला पूर्ण झाल्यानंतर हे पुस्तक मी प्रसिद्ध केलं, प्रकाशित केलं आणि या पुस्तकात वाळवी कशी ओळखायची पासून कंट्रोल मेजर्सपर्यंत हे सगळं या पुस्तकात मी नमूद केलेलं आहे. आणि ऑनरेबल कॅबिनेट मिनिस्टर गडकरी सर, नितीन गडकरी सर यांनी या पुस्तकाला आशीर्वाद दिलेला आहे. त्यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. तर हे पुस्तक प्रकाशित करायचा उद्देश हाच आहे की वाळवी या विषयीचे गैरसमज दूर व्हावेत. वाळवी कशी ओळखावी हे जसं आमच्या व्यावसायिकांना करणं आवश्यक आहे तसं नागरिकांनाही करणं आवश्यक आहे. गुगल हे फार मोठं माध्यम आता झालेलं आहे. मी नेहमी आमच्या व्यावसायिक बंधूंना सांगतो, खूप अभ्यास करा, कारण आपल्यापेक्षा सक्षम आणि नॉलेजेबल कस्टमर झालेले आहेत. बरोबर. आता परिस्थिती अशी बदलत चालली आहे की कस्टमरना पण अवेअरनेस खूप चांगला येत झालाय. AI मुळे वगैरे त्यांना सगळ्या जे माहिती आहे माहिती यायला लागली. अप्रोचेबल. त्या केसमध्ये वाळवीबद्दल आपल्याला जर नॉलेज नसलं तर आपण कस्टमरला सॅटिस्फॅक्टरी उत्तर देऊ नाही शकत देऊ नाही. तर अशी ही वाळवी आहे. नवीन घर बांधत असताना टर्माइट होऊ नये किंवा वाळवी होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, किंवा जे माझं ऑलरेडी घर आहे त्याला वाळवी लागली असेल तर मी काय करायला हवं? वाळवीचं नियंत्रण करण्यासाठी BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, म्हणजे भारतीय मानक भवन, त्याच्यातर्फे 1971 मध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 6313 हा त्याचा आयस कोड आहे. पार्ट 1, 2 आणि 3 असे 3 गाईडलाईन्स दिलेले आहेत. पार्ट 1 हे वाळवी रहित कन्स्ट्रक्शन कसं करावं. ओके. स्टार्टिंग नवीन बांधकामासाठी. तर ते वाळवी कसं रोधक कन्स्ट्रक्शन करता येईल तो आहे, तो आपल्या विषयाचा भाग नाही. पण पार्ट 2 जो आहे 6313 पार्ट 2 हा नवीन बांधकामासाठी वाळवीचं नियंत्रण कसं करता येईल बांधकाम चालू असताना. आणि पार्ट 3 साठी आयस कोड 6313 पार्ट 3 त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चरसाठी राहत्या घरात जर वाळवी लागली असेल तर त्याचं नियंत्रण कसं करावं हे व्यवस्थित सांगितलं आहे. तर याच्यामध्ये 1971 पासून 81, 2001, 2013 मध्ये रिव्हिजन आली आणि त्याच्यात काही पूर्वीचे केमिकल बॅन झाले, नवीन केमिकल रेकमेंड केले. तर असं होत असताना माझ्या एक लक्षात आलं की PhDचा माझा रिसर्च चालू असताना की हा आयस कोड जो आहे थोडासा अपूर्ण आहे. ओके. त्यासाठी याच्यात संशोधन करून नवीन बांधकामात जे आजकाल ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करताना नवीन सेक्शन्स पण इन्क्लूड केले पाहिजेत. त्याच्या कार्यपद्धती बदलल्या पाहिजेत. यासाठी माझा रिसर्च बेस्ड स्टडी मी आयस कोडला सबमिट केला आणि मला आनंद वाटतो की त्यांनी खूप ॲप्रिशिएट करून तो अंतर्भूत केलेला आहे. 2022चा जो आयस कोडचं पब्लिकेशन जे प्रसिद्ध झालेलं आहे तर त्याच्यात हा रिवाइज आयस कोड आपल्याला पाहायला मिळेल की ज्याच्यात नवीन सेक्शन्स जे मी शेअर केलेले आहेत त्याच्यात अंतर्भूत करून माझं नावही वर्किंग कमिटीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर तुमचा प्रश्न असा आहे, नवीन बांधकाम चालू असताना कसं करावं. तर वाळवी हा सॉईल इन्सेक्ट आहे. तर सॉईलमधनं जेव्हा वाळवी कीटक आपल्या घरात येतो तर त्याची एंट्री रिस्ट्रिक्ट करण्यासाठी आम्ही केमिकलचा बॅरियर बनवतो. ओके. त्याच्या काही स्टेजेस असतात. हा आयस कोडमध्ये जे मी आता इनपुट्स दिले, मी रेफरन्स याकरता दिला आयस कोडचा, तिथे जाऊन माहिती भेटू शकते. बरोबर. नाही, त्याचा तो प्रसिद्ध आहे. ओके. आणि आमचे जे क्लायंट्स आहेत त्यांना तो मी प्रत्येक क्लायंटला मी तो शेअर करत असतो. ओके. की हा आयस कोडची कॉपी आहे. असा बिल्डिंग सेक्शन असेल, जसं वीट बांधकामाचं घर असेल किंवा दगडी बांधकाम असेल तर त्याला ट्रीटमेंट कशी केली पाहिजे. बरोबर. RCC बांधकाम असेल तर त्याला कसं केलं पाहिजे. बेसमेंट स्ट्रक्चर असेल तर त्याला कसं केलं पाहिजे. पाईल फाउंडेशन असेल तर त्याला कसं केलं पाहिजे. अशा सगळ्या पद्धती बिल्डिंग सेक्शन दाखवून त्याच्यामध्ये ABCD अशा पद्धतीने त्या सगळ्या ट्रीटमेंट मी रेकमेंड केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आमची प्रॅक्टिस अशी असते की कुठली नवीन साईट सुरू झाली, समजा तुमचा बंगला आपण बांधत आहोत, तर तो बंगला बांधत असताना बंगल्याची रचना कशी आहे, त्याचा बिल्डिंगचा सेक्शन कसा आहे, कुठली ट्रीटमेंट कुठल्या सेक्शनला सुटेबल आहे फाउंडेशनला, हे आम्ही ठरवून मग आम्ही क्लायंटशी म्हणजे तुमच्याशी डिस्कस करतो. तुमचे साईट इंजिनियर असतात त्यांच्याशी डिस्कस करतो की या स्टेजला आपली वाळवीची ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे आणि त्याप्रमाणेच ते आमची टीम जाऊन त्या वेळेला ते अटेंड करतात आणि तो ट्रीटमेंटचा बॅरियर तयार होतो. बरोबर. त्या बॅरियरमध्ये पण थोडासा टेक्निकल विषय आहे, पण त्याच्यात पण 2 प्रकारचे केमिकल असतात, रिपेलंट आणि नॉन रिपेलंट. म्हणजे वाळवीला पळवून लावणारी आणि वाळवी ते केमिकल अननोईंगली घेऊन आपल्या नेस्टमध्ये घेऊन जाऊन पूर्ण डिस्ट्रक्शन होणार. तर अशा पद्धतीची केमिकल. तर हा जो अवेअरनेस आहे तो आम्ही प्री कन्स्ट्रक्शन ट्रीटमेंट जे करतो ते आम्ही देत असतो. आणि राहत्या घरात जर वाळवी लागली असेल, हा एक खूप मोठा चॅलेंजिंग विषय आहे, कारण आता रिडेव्हलपमेंटचं वारं वाहत आहे
पण अजूनही रिडेव्हलपमेंटची वेळ न आलेली काही स्ट्रक्चर्स आहेत की ज्यांच्याकडे वाळवी खूप जास्त प्रमाणात आहे. खूप आम्ही एक अशी उदाहरणं पाहिली की त्याचे आता स्मार्टफोन असतात. आमची टीम जेव्हा इन्स्पेक्शनला जाते फोटो काढतात, तर इतकं हेवी डिस्ट्रक्शन पाहायला मिळतं, इतकं नुकसान झालेलं असतं लोकांचं. अमाप फर्निचर बनवलेलं असतं, अमाप पैसा खर्च केलेला असतो, लाखो रुपये त्याच्यात खर्च करतात, पण वाळवी त्याचा पूर्ण नाश करते. अशा ठिकाणी वाळवीचं नियंत्रण करून आमच्या कस्टमर्सना किंवा रहिवाशांना त्याच्यातनं कसा दिलासा देता येतील हा आमचा प्रयत्न असतो. तर त्या राहत्या घरात मग ड्रिल मशीननी होल्स घेऊन ओके. जिथून वाळवी शिरकाव करते स्ट्रक्चरमध्ये. आता जरुरी नाही की प्रत्येक वेळेला ग्राउंड फ्लोअरच असेल. गरजेचं नाही. बरोबर. 8व्या 10व्या मजल्यावर आम्ही मुंबईमध्ये 27व्या मजल्यावर वाळवी सत्ता ट्रीटमेंट केली. ओके. तर उंच बिल्डिंग्समध्ये पण कुठल्याही मजल्यावर वाळवीचा प्रादुर्भाव दिसून येतोय सध्या. त्याचे एक प्रामुख्याने कारण असं मला वाटतं की मातीखाली जी वाळवी सुरक्षितपणे त्यांचा वावर करत असतात, जेव्हा आपण त्यांच्या जागेवर इमारत बांधतो तर त्यांचे फूडची सोर्सेस बंद होतात. त्यामुळे ते आपल्या बिल्डिंगकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याला नियंत्रण करणं हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं. लिकेजेस आणि या गोष्टी पण त्याच्यात खूप महत्त्वाच्या असतात. कारण मॉइश्चर मगाशी सांगितल्याप्रमाणे मॉइश्चर जिथे असतं स्ट्रक्चरमध्ये तिथे वाळवी अट्रॅक्ट होते. ओके. तर त्या ठिकाणी कसं ट्रीटमेंट करायची हे सगळं आम्ही पर्सनली साईट व्हिजिट करून इन्स्पेक्शन करून सांगत असतो. ओके. खूप मोलाची माहिती आहे वाळवीबद्दल. सर, घरांबद्दल आणि वाळवीबद्दल तुम्ही आम्हाला बरीचशी माहिती दिली. पण आता फॉर एक्झाम्पल मी घर घेतलेलं आहे आणि मला फर्निचर करायचं आहे किंवा मी ऑलरेडी फर्निचर केलेलं आहे आणि त्याला वाळवी लागली आहे. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन कराल? खूप छान प्रश्न आहे. आपण जे केमिकल वापरतो, जे बांधकाम तयार होत असताना प्री कन्स्ट्रक्शन ट्रीटमेंट आणि पोस्ट कन्स्ट्रक्शन, हे केमिकल वॉटर बेस्ड असतं. म्हणजे हे केमिकल पाण्यात मिक्स करून आम्ही वापरत असतो. बरोबर. जेव्हा लाकडाचा विषय येतो, जेव्हा ट्रीटमेंट वूड प्रिझर्वेटिव्ह ट्रीटमेंट आम्ही म्हणतो किंवा ट्रीटमेंट फॉर वुडन फर्निचर, तर त्याच्यासाठी पाणी वापरून चालत नाही. त्याला पाणी वापरून चालत नाही. त्याला पाणी वापरायलाच नाही पाहिजे. अच्छा. ते ऑइल बेस्ड केमिकल म्हणजे एकतर केरोसिन किंवा टर्पेंटाईन अशामध्ये मिक्स होणारं केमिकल, त्याला इसी फॉर्म्युलेशन म्हणतो. ते वापरून जेव्हा तुमचं नवीन फर्निचर तुम्ही करताय, प्लायवूडचे एक 50 पीस आलेत किंवा 100 पीस आलेत किंवा बऱ्याच ठिकाणी खूप जास्त प्रमाणात प्लायवूड वापरलं जातं, तर ऑइल बेस्ड केमिकलनी त्याची फवारणी आम्ही करतो. अच्छा. प्लायवूडच्या दोन्ही बाजू आणि त्याची एजेस हे एक प्रिकॉशनरी आम्ही करतो. ओके. तसंच लाकडाचं मटेरियल आलं असेल, पट्ट्या असतील किंवा लाकूड असेल, बऱ्याचदा जुनं लाकूड वापरलं जातं. जुनं लाकूड विकत घेऊन सुतार त्याचं नवीन त्याच्या पाहिजे त्या शेपमध्ये तयार करून तो लाकूड वापरतो. डिझाईन तयार करून तशी. हां, किंवा त्यांना पाहिजे ते आता वुडन फ्रेम्स आहेत, वुडन डोर्स आहेत, वुडन विंडो फ्रेम्स आहेत. तर त्यासाठी जे लाकूड वापरलं जातं, तर प्रत्येक वेळेला नवीन लाकूड वापरतात असं नाही. जुनं लाकूड पण विकत घेऊन लोकं बांधतात. तर त्याला ही ट्रीटमेंट, कोटिंग ट्रीटमेंट आम्ही करतो स्प्रे करून. पण आता लागलेली असेल वाळवी तर काय करायचं? तर फर्निचरला वाळवी लागली असेल किंवा मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे नॉन सबटेरेन टर्माइट, दॅट इज वूड टर्माइट जर असेल, की जी लाकडातनंच आलेली आहे आणि ती लाकूड पोखरत चालली आहे आतनं, नवीन फर्निचर बनल्यावर ती अचानक एकदम दिसलेली आहे. तर त्यासाठी काय करायचं? तर त्याच्यामध्ये ज्यांची ती बारीक होल्स किंवा क्रॅक्स किंवा जे तो डॅमेज पोर्शन असतो त्याच्यात आम्ही केमिकल ट्रीट करतो. बरोबर. आता ह्याच्यात एक छोटासा वेगळा भाग असा आहे की वूड बोरर जी आपल्याला येलोइश पिवळसर सॉफ्ट पावडर पडते लाकडातनं, तर सगळ्यांना वाटतं ही वाळवी आहे. बऱ्याचदा अजाणतेपणाने किंवा जाणून बुजून लोक त्याची वाळवी आहे असा उल्लेख करून चुकीची ट्रीटमेंट करतात. तसं व्हायला नाही पाहिजे. वूड बोरर म्हणजे पावडर पोस्ट बिटल्स आम्ही म्हणतो त्याला. त्याच्यातनं जी पावडर पडते ती त्याची विष्ठा असते, त्याचं ड्रॉपिंग आहे. ओके. आतनं तो किडा आतनं पोखरत असतो आणि त्याची ते ड्रॉपिंग बाहेर ढकलतो. ओके. आणि दुर्दैवाने जेव्हा ती होल्स दिसतात आपल्याला, ती सगळ्यात लास्ट स्टेज असते त्याची, ओके. ती आतनं पोखरून बाहेर ढकलणार. ऑलरेडी. मग त्या केसमध्ये काय होतं की आमच्याकडे करण्यासारखं काही राहत नाही, की त्या होल्समध्ये मग इंजेक्शनद्वारे आम्ही केमिकल इंजेक्ट करतो आणि मग आम्ही ग्राहकांना सांगतो की हा एक उपाय आहे, आम्ही ह्याचा प्रयत्न करून पाहतो. पण जर समजा याच्याने पुन्हा कंट्रोल झालं नाही, कारण ती आतनं कुठनं स्प्रेड किती झालेली आहे हे कळत नाही वरनं आपल्याला, तर त्या केसमध्ये मात्र आम्ही तो फर्निचरचा पार्ट बदलायला आम्ही सांगतो. ही वूड प्रिझर्वेटिव्ह ट्रीटमेंट फर्निचर सुरू करत असताना किंवा फर्निचर चालू असताना करून घ्यावी असं माझं तुमचं मार्गदर्शन आहे. मार्गदर्शन. आज हे टेक्नॉलॉजी किंवा AI आपण जे म्हणतो, यामुळे पेस्ट कंट्रोल इंडस्ट्रीमध्ये काही बदल झालेले जाणवतात का तुम्हाला? AI हा विषय थोडासा आपण वेगळा घेऊयात. पहिल्यांदा पेस्ट कंट्रोलच्या एक्झिक्युशनमध्ये म्हणजे ऑपरेशन्समध्ये जे बदल झाले ते सांगतो.
पूर्वी अगदी मला आठवतं म्हणजे मी वयाच्या 12व्या वर्षापासून वडिलांना मदत करत बघितलेला हा बरोबर. व्यवसाय. हां. 1 लिटरचे पंप असायचे. मग तो 3.5 लिटरचे पंप असायचे. नंतर मग पाठीवरचे पंप पण काही लोकं वापरतात. तर त्याच्या जागी आता इलेक्ट्रिक ऑपरेटेड मशीन्स आले आहेत. ओके. फॉगिंग मशीन डिझेल ऑपरेटिव्ह आहेत. तसं इलेक्ट्रिक ऑपरेट पण आलेले आहेत. मिस्टिंग मशीन डेव्हलप झाले आहेत. तुम्हाला आठवत असेल कोविडमध्ये सॅनिटायझर फवारणी होत होती. हो, हो, हो. तर राईट. ते सॅनिटायझर फवारणं, ते सॅनिटायझर टाकून पाण्यात मिक्स करून जे फवारायचे, तर त्याच्यात आता डिझेलचा पेट्रोल पंपावर सप्लाय आता खूप रिस्ट्रिक्टेड झालेला आहे. हं. त्यामुळे जी आम्ही धुराची मशीन वापरतो, त्या वापरण्यावर पण आता खूप मर्यादा आलेल्या आहेत. तर ती मिस्टिंग मशीन पण आम्ही कोल्ड फॉगिंग मशीन्स, की त्याच्यात केमिकल्स पण नवीन डेव्हलप झालेली आहेत, अच्छा. की जी पाण्यात टाकून त्या मिस्टिंग मशीनद्वारे भिंतींवर त्याचा एक लेअर तयार करायचा आणि डास जेव्हा त्याच्यावर रेस्टिंगसाठी बसतो, तेव्हा तो मरतो कॉन्टॅक्ट पॉइझन आल्यामुळे. ओके. तर अशी काही मशिनरी डेव्हलप झालेली आहे. डिटेक्टर मशीन वाळवीसाठी म्हटलं तर टर्माइट डिटेक्टर म्हणून आहे, पण ते भारतात तयार होत नाहीत, परदेशातलं येतं. हं, हं. पण मॉइश्चर किंवा लिकेज कुठे आहे का ते डिटेक्ट करणारे मशीन्स वापरतो आम्ही. तर या नवीन अवेलेबल झालेल्या मशिनरीचा वापर खूप चांगला होतो. जेव्हा मोठे एरियाज आम्ही ट्रीट करतो वाळवीसाठी किंवा तर एरिया मेजर करण्यासाठी पण आम्ही लेझरचा उपयोग करतो. लेझर टेप म्हणा ओके. किंवा तर तशा. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करत आहोत. पण ट्रॅडिशनल पेस्ट कंट्रोलमध्ये अजून जी पद्धतीने फवारणीची आहे त्याच्यात, त्याला अजून तरी तसा काही पर्याय अजून उपलब्ध नाहीये. उपलब्ध नाहीये. ते आम्ही पारंपरिक पद्धतीने अजूनही करतोय. पंप आणि ह्यानेच ते पंप सगळं आणि या केलं गोष्टी जातं. आहेत. जर मोठ्या प्रमाणात फील्डवर मॉस्किटो ट्रीटमेंट असेल तर व्हेइकलवर तो फॉगिंग मशीन ठेवून पण ऑपरेट करतात. Right. आता शेतांमध्ये ड्रोनचा पण वापर केला जातो. पण तो स्ट्रक्चरल पेस्ट कंट्रोल म्हणजे एक असतो ॲग्रिकल्चरल पेस्ट कंट्रोल, बरोबर. दुसरा आहे स्ट्रक्चर म्हणजे अर्बन Structural. पेस्ट कंट्रोल. अर्बन पेस्ट कंट्रोलमध्ये ते जास्त प्रमाणात अच्छा. वापरलं नाही जात, पाहिलं नाहीये. आणि जिथे तुम्ही एआयचा जो विषय घेतलाय, तर आता काय आहे, नवीन जनरेशन आहे. नवीन जनरेशनच्या खूप चांगल्या आयडियाज आहेत. मार्केट खूप मोठं आहे, पण त्याच्यात कॉम्पिटिशन पण खूप आहे, बरोबर. स्पर्धा खूप आहे. तर या स्पर्धेच्या जमान्यात खूप वेगळ्या पद्धतीने आपण ग्राहकांपर्यंत कसं पोहोचता येईल, हं. ग्राहकांना आपली कंपनी श्रेष्ठ आहे ही कशी दाखवता येईल. त्याच्यात ॲनिमेशन आलं, एआयचा वापर करून उत्तम प्रकारच्या वेबसाईट्स, आज तुमच्या वेबसाईटच्या व्यवसायात पण तुम्ही खूप माध्यमातून. नवीन नवीन गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत. तर त्याचा एआयचा वापर करून मार्केटिंगसाठी पण करतात. ॲप्स वापरले जात आहेत. पेस्ट कंट्रोलचे ॲप डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे माझ्या ऑफिसमधनं माझा टेक्निशियन बाहेर पडल्यानंतर तो कुठे आहे, तिथून पुढे कुठे गेलाय, तो कुठे थांबला तर नाही रस्त्यात, हे सगळं मी इथून जीपीएसवरनं ट्रॅक करू शकतो. ट्रॅक करू शकतो. तर याही अशा गोष्टी आहेत. कस्टमर फीडबॅक घेतला जातो. तर टेक्नॉलॉजीचा वापर नक्कीच स्वागतार्ह आहे. खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातोय. पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की ज्या पद्धतीने आम्ही ग्रो करायला बघतोय, ग्राहकांचा त्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला कमर्शियल व्हॅल्यूमध्ये मिळत नाहीये. यामध्ये अवेअरनेस कमी असल्यामुळेच ही गोष्ट आपण त्याला अवेअरनेस म्हणू कमी शकतो. आहे आणि थोडंसं एक आपण आपला एक विचार असतो, की कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व देणं आवश्यक आहे. हं. हा तुमच्या प्रश्नाला सोडून वेगळा विषय आहे. बरोबर. पण मला थोडंसं फोकस करायला आवडेल त्याच्यात, की पेस्ट कंट्रोल ह्या जीवनात अतिशय अविभाज्य घटक आहे. पण सगळ्यात दुर्लक्षित पण भाग आहे. एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कंपनीत किंवा सॉफ्टवेअरचं उदाहरण घ्या. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पेस्ट कंट्रोलची जी गरज असते, सर्व्हर रूममध्ये तिथे एखादा उंदीर शिरला, तर पूर्ण तुमची कंपनी तो कंपनी बंद करू शकतो. इतकी त्याच्या क्षमता असते केबल विध्वंस केल्यामुळे. तर अशा ठिकाणी पेस्ट कंट्रोलची गरज किती आहे. त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्तीला बोलवणं, प्रॉपर पेस्ट कंट्रोल करून घेणं, त्यांच्याकडनं पहिली माहिती घेणं. हं, हं. होतं काय की पूर्वीचा वेंडर किती इतक्यात काम करतोय आणि तुम्ही एवढ्यात काम करणार असाल तर तुम्हाला काम मिळेल. अशा पद्धतीचा जो एक ट्रेंड आहे, तो बदलणं आवश्यक आहे. आम्ही इम्प्रूव्ह करतोय. आमची इंडस्ट्री अशी कधीच म्हणत नाही की आम्ही खूप श्रेष्ठ आहोत, आम्ही खूप चांगलं काम करतो. आम्ही पण शिकतोय. वी आर ऑल्सो लर्निंग, वी आर ऑल्सो अपग्रेडिंग. पण त्याचबरोबर कस्टमरनी पण थोडासा अवेअरनेस अपडेट होणं आवश्यक आहे. सर, हॉटेल्स, हॉस्पिटल्स किंवा ऑफिसेस यासाठी पेस्ट कंट्रोल किती महत्त्वाचं आहे? ऑफिसेसचं मी तुम्हाला सांगितलंच की काय होतं, की मेन म्हणजे पेस्टचं अट्रॅक्ट कुठे होतात फूडकडे. बरोबर आहे. तर बरोबर. तुमच्या पॅन्ट्रीज असतील किंवा मेस असेल, मोठं ऑफिस आहे, कंपन्या आहेत, त्यांचे मेस, कॅन्टीन, भटारखान्यातले, हं. त्यांचं स्टोरेज, हे जे एरिया आहे तिथे रेग्युलर पेस्ट कंट्रोल होणं अतिशय आवश्यक आहे. नुसतं करून नाही, त्याचं डॉक्युमेंटेशन पण फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं, की ऑफिस चालक वेगळे असतात, कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टर वेगळा असतो आणि तो हे सगळं प्रॉपर इम्प्लिमेंट करत नाही जसं व्हायला पाहिजे.
की या फ्रिक्वेन्सीने हे पेस्ट कंट्रोल करायला पाहिजे, स्वच्छता ठेवायला पाहिजे, तर या गोष्टी केल्या जात नाहीत. तर ऑफिसेसमध्ये अजाणतेपणाने आपण त्याचे भागीदार होतो पेस्ट अराईज होण्यासाठी. करायचं नसेल. आणि त्याच्याने होतं काय की जेव्हा कुठेतरी अन्नात सापडतं किंवा त्यावेळेला एकदम पटकन सगळे पॅनिक होतात आणि मग धावपळ होते. बरोबर. पेस्ट कंट्रोल इतकं सोपं नाही की पटकन सगळे कीटक जातील. मुळात पेस्ट कंट्रोल म्हणण्यापेक्षा आम्ही पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो. कारण पेस्ट कंट्रोल करणं खूप अवघड आहे. पेस्टची Pest manage क्षमता खूप करणं आहे. ते. हां. तर ती मॅनेज करायचं अप टू सर्टन एक्सटेंट, कारण आमच्याकडे पण लिमिटेशन आहेत Right. औषधांची. दुसरा तुमचा मुद्दा आहे की हॉटेल रेस्टॉरंट्स. आज जी एक मोहीम राबवली जाते ती खूपच स्वागतार्ह आहे. हं, हं. ती आमच्या व्यवसायासाठी पूरक असं मी म्हणणार नाही, पण आम्हालाही खूप चॅलेंजेस आहेत. कारण हे अचानक एकदम लोकांकडनं विचारणा होतीये की आमचं रेस्टॉरंट आहे, आमचं डेअरी आहे, आमचं एक छोटंसं स्नॅक सेंटर आहे किंवा मांसाहारी पदार्थाचे डायनिंग हॉल आहेत असे, आणि ताबडतोब आम्हाला आजच्याच पेस्ट कंट्रोल करून द्या. तर हे अचानक आलेली जी वेव आहे अशी न होता दर महिन्याला हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंटमध्ये हे दर महिन्याला पेस्ट कंट्रोल होणं आवश्यक आहे. 3 महिन्यांनी करून, कारण 24 तास फूड बनत असतं. कंटिन्युअस फूड प्रोसेस. कंटिन्युअस फूड बनत असतं. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे फूड वेस्ट. महानगरपालिकेची गाडी जेव्हा येते ती सकाळी येऊन ते सगळं आदल्या दिवशीचं घेऊन जाते. घेऊन जाते. पण तोपर्यंत ते वेस्ट फूड तुम्ही कुठे ठेवलंय हेही महत्वाचं आहे. तुम्ही तेच जर असं बाजूला रेस्टॉरंटच्या मागच्या बाजूला ठेवलं तर नक्की उंदीर येणार तिथे. हो, तिथे मोठी- इंजेक्ट येणार, सगळे येणार. झुरळांचे 2 प्रकार असतात मला म्हणजे आढळणं. एक जर्मन कॉकरोच अगदी बारीक असतं, ते बऱ्याचदा किचनमध्ये आतल्या भटारखान्यामध्ये आत दिसतात. पण अमेरिकन कॉकरोच जे मोठ्या प्रकारात असतात, 1.5 इंचाचं हो, असतं, हो. ते चेंबर्समध्ये जास्त करून आढळतं. ती झुरळही बटारखान्यात आम्ही पाहिलेली आहेत. तर झुरळ हे अतिशय घाणेरड्या एन्व्हायरमेंटमधनं, जसे चेंबर्समध्ये झुरळ कुठून येतात, ड्रेनमधनं येतात, ट्रेनमधनं. नाणी ट्रॅपमधनं येतात. हं. तर घाणेरड्या एरियातनं येऊन ते आपल्या अन्नाकडे अट्रॅक्ट होतात. त्यांचं आपलं अन्न राहिलेलं किंवा बनवून तयार आहे आणि ते डिलिव्हर करायचं आहे. Deliver करायचं. तर अशा ठिकाणी जातात. म्हणून आपण झुरळाला खूप लाईटली घेतो. तर फूड इंडस्ट्रीमध्ये पेस्ट कंट्रोल अतिशय महत्त्वाचा पार्ट रोल प्ले करतं, पण तेवढाच तो निग्लिजन्स आहे. मी कुठल्याही इंडस्ट्रीला टीका करत नाही किंवा त्यांना क्रिटिसिझम करून त्यांना आरोपीच्या पंधरा उभं करत नाही. त्यांचेही काही प्रॉब्लेम्स असतात. कामगारांना लवकर रात्री घरी जायचं असतं. घाई गडबडीत पेस्ट कंट्रोल केल्याला सांगतात. पेस्ट कंट्रोल केल्यावर ताबडतोब ते वॉश करून घेतात. त्यामुळे त्या औषधाचा उपयोग पण होत नाही. असे बरेच कॉर्नर्स आहेत त्या गोष्टीला. राईट, राईट. परंतु मुळात पेस्ट कंट्रोल करणं आणि पेस्ट कंट्रोलच्या बरोबर स्वच्छता ठेवणं अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक फूड प्रिपरेशनच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल हे होणं अतिशय आवश्यक आहे. नाही, खूपच मोलाची आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे सरांनी. येणाऱ्या पुढच्या काही वर्षामध्ये पेस्ट कंट्रोल इंडस्ट्रीमध्ये काय बदल होईल असे वाटतं तुम्हाला? या प्रश्नाला अनुसरून मी थोडंसं आमच्या इंडस्ट्रीवर पण फोकस करेन. पेस्ट कंट्रोल व्यावसायिक खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण आपल्या देशात वाढत आहेत. ही सगळी जबाबदारी आमच्या व्यावसायिकांची आहे. हं, हं. तर आम्ही व्यावसायिकांनी वेळोवेळी ट्रेनिंग, नॉलेज अपग्रेडेशन, जिथे संधी मिळेल तिथे कोर्सेस अटेंड करणं आणि परदेशांमध्ये कुठल्या पद्धतीने पेस्ट कंट्रोल केलं जातं, कमी वासाची, कमी हानिकारक अशी पेस्टिसाइड्स कशी वापरायची, कमी पेस्टिसाइड करून त्याची नॉन पेस्टिसाइड्स जी आम्हाला इक्विपमेंट आम्ही वापरतो. जसं डासांचं उदाहरण सांगतो तुम्हाला. डास खूप सोपं आहे डास कंट्रोल करणं. तुम्ही जर खिडक्यांना नेट लावलं तर डास आत येणार नाही. बरोबर. तर फिजिकल कंट्रोल मेजर्स म्हणतो आम्ही त्याला. तर हे फिजिकल कंट्रोल मेजर्स आहेत. उंदीर आहे, उंदराला मारण्यापेक्षा त्याला ट्रॅपमध्ये हे करणं किंवा उंदरांच्या येणाऱ्या ज्या जागेतनं उंदीर येतात त्याचे एंट्री रिस्ट्रिक्ट करणं. काही गॅजेट्स आहेत, काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत, त्याचा वापर करणं. तर यासारख्या अनेक आणि वरच्यावर ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करून आमच्या इंडस्ट्रीनी पहिल्यांदा स्वतःला ग्रो केलं पाहिजे, स्वतःचं नॉलेज अपग्रेड केलं पाहिजे. मी आमच्या असोसिएशनचा गेले 15 वर्ष मी प्रेसिडेंट होतो. मी नुकताच राजीनामा देऊन 3 वर्षापूर्वी आता मी एक संस्थापकांचा रोल प्ले करत आहे. तर आमच्या असोसिएशनतर्फे आम्ही सभासदांना, जे सभासद मेंबर्स आहेत आमचे पूर्ण भारतात, त्यांना आमच्याकडनं ट्रेनिंग कोर्सेस कंडक्ट करत असतो आम्ही. झूममधनं कधी कोविडच्या काळात आम्ही दर 15 दिवसांनी महिन्याने आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट केला होता. ओके. तर हे नॉलेज शेअरिंग आमचं कायम चालू असतं. तर माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्या बांधवांना, पेस्ट कंट्रोल व्यावसायिकांना, की उद्या तुमचे स्पर्धा तर आहेच आहेत, पण नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला कस्टमरला अट्रॅक्ट करायचं आहे. तर
तर तुमचं नॉलेज अपग्रेड करणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही स्वतः नॉलेज वाढवून तुमचं स्वतःचं एक कॉन्फिडन्स डेव्हलप करा. प्रत्येक कीटकाचा मॅनेजमेंट करत असताना तुम्ही त्या कीटकाविषयी जुजबी माहिती असायला पाहिजे ती केली पाहिजे. त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी ज्या पद्धती आहेत त्याच्यात अजून सुधारणा कसा करता येतील. आमच्या टेक्निशियन्स जे आमचे कामगार आहेत, त्या कामगारांना वरच्यावर ट्रेनिंग कसं देता येतील. कारण काम करणारा हा पेस्ट कंट्रोल टेक्निशियन असतो. मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो असतो. बरोबर. फील्डवर काम करणारा माझा टेक्निशियन आहे. तर त्या टेक्निशियनला कसं अपग्रेड करता येईल. तेव्हाच ही आव्हानं आपण पेलू शकतो. कारण अवेअरनेस मी मगाशी सांगितलं तसं, की जेव्हा आम्ही सॉफ्टवेअर कंपन्या किंवा हायेस्ट अथॉरिटीज मॅनेजमेंटशी आम्ही जेव्हा डील करतो, तर त्यांना या पेस्टविषयी मुळातच पहिल्यापासून माहिती असते. आणि त्यावेळेला आम्ही जे की ठीक आहे आम्ही इतके वर्ष काम करतोय, तुमचं वेगळं काय आहे? जेव्हा ते असे विचारतात, त्यावेळेला त्या पेस्टविषयी आपल्याला 5 मिनिटं तरी बोलता यायला पाहिजे. आणि तरच ही आव्हानं पेलू शकतो. आणि ते नॉलेज अपग्रेड केल्याशिवाय तुम्ही कस्टमरला दर्जेदार सुविधा देऊ शकत नाही. पॅरामाऊंट पेस्ट कंट्रोल ही जी आपली कंपनी आहे हिची सुरुवात कशी झाली? माझे वडील अरुण सावळेकर यांनी 1981 साली हा व्यवसाय सुरू केला. प्रोप्रायटरी फर्म होती पेस्टोनली सर्व्हिसेस नावाने. त्यावेळेला मी अवघ्या 12 वर्षाचा होतो. उत्सुकतेपोटी आणि एक ओन्ली सोर्स ऑफ इन्कम म्हणून मी पण त्या व्यवसायाकडे तेव्हापासून ओढला गेलो. आणि छोट्या-मोठ्या गोष्टी शिकत गेलो. ते काय वय प्रूव्ह करायचं नव्हतं किंवा खूप काही शिकण्यासारखं नव्हतं. पण घरातला व्यवसाय असल्यामुळे मी त्याच्यावर जास्त ओढला गेलो. माझं जेव्हा शिक्षण पूर्ण झालं, प्राथमिक शिक्षण, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्यावेळेला मग आम्ही पार्टनरशिप फर्म पेस्ट कन्सल्टंट नावाने आम्ही सुरू केली. ती करत असताना आम्ही मग थोडंसं चूझी झालो आम्ही. जे पूर्वी आम्ही थिएटर्स, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, पुण्यातली सगळी हॉस्पिटल्स आम्ही पेस्ट कंट्रोल करायचो. ते करत असताना लक्षात आलं, की अवेअरनेस खूप कमी आहे. त्यामुळे एका विषयावर प्रावीण्य मिळवून त्या विषयावर फोकस करायचं ठरवून 2010 साली आम्ही पॅरामाऊंट पेस्ट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड नावाने आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. तर 81 पासून आज 2026 पर्यंत आज 45 वर्ष आम्ही नुकतीच पूर्ण केली. या प्रवासात माझी वैयक्तिक 36 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि इतर पेस्ट कंट्रोल, पेस्ट मॅनेजमेंट आपण करत असताना वाळवी या विषयावर आम्ही प्रामुख्याने भर देऊन त्याच्यात आम्ही आज पूर्ण भारतभर 18-19 राज्यांमध्ये आम्ही कामं करत आहोत. तर खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इथे येऊन प्रेक्षकांना वाळवीविषयी आणि पेस्ट कंट्रोलविषयी खूप छान मार्गदर्शन केलं. प्रेक्षकांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.